नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे आणि त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच स्मृतीस्थळावर जाणार आहेत आणि दुपारी 4 वाजता ते स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जाणार असून त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मारकाचं सुरू असलेल्या कामाचा आढावा देखील घेणार आहेत. आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वारसा विचारांचा परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिसंवादाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असून ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. थेट आपण सुस्मिताकडे जाणार आहोत. सुस्मिता, आपण पाहतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे, मात्र आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर जाऊन स्मारकाला अभिवादन करणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. काय सविस्तर अपडेट्स? खरं तर आजचा संपूर्ण दिवस जर आपण बघितला तर एकूणच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती एकनाथ शिंदे जाणार आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत आणि या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये एक परिसंवादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, रणजित सावरकर असे मान्यवर व्यक्ती हे शिंदे गटातील अनेक आमदारांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा देणार आहे. त्यांचा विचार रुजवण्यासाठी आजचा दिवस हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. सावरकरांविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्याचमुळे या परिसंवादामध्ये अनेक शिंदे गटातील आमदार सुद्धा सहभागी होणार आहेत. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आगामी काळातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त असणारी सगळी तयारी ही अंतिम टप्प्यात आली का नाही याचा ते आढावा घेणार आहेत. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सावरकरांविषयीचे आपले विचार हे प्रकट केले जाणार आहेत आणि त्यामुळेच सगळ्यात शिंदे गटातील आमदारांची उपस्थिती आपल्याला आज सावरकर स्मारकामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच. आणि त्यामुळे सुस्मिता, तिथल्या सगळ्या घडामोडींचे आढावा जो आहे, अपडेट्स जे आहेत ते घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खोचक सल्ला दिलाय. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातलं खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील, मी कुणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत, बरं का. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा, कोणी असतील, मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेत नाही, आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा. खंजीर बाजू में रखिए और बाला साहब को नमस्कार करने जाइए, उनका आशीर्वाद लेने जाइए. बाला साहब एक ऐसी आत्मा है, सब कुछ देख रहे हैं क्या हो रहा है और क्या होने जा रहा है. जिस बाला ठाकरे जी की शिवसेना के पीठ में लोग खंजीर खुपसते हैं, उनका कभी भला नहीं हुआ है, ये इतिहास है.
आणि याविषयीच आपण सविस्तर बोलणार आहोत, प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ते म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्केजी आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, राऊतांनी नुकतीच आता जी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिलेली आहे, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता घणाघाती टीका केली आहे. खंजीर बाजूला ठेवून अभिवादन करा, दर्शन घ्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुळात यांना आरोप करण्याचा किंवा खंजीर खुपसला असं बोलण्याचा अधिकार काय आहे? यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवून खुर्ची करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी त्यांनी महाआघाडी केली. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं, त्याचबरोबर त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली, त्यासाठी प्रयत्न केले, अशा छगन भुजबळांना च्या मांडीला मांडी लावून हे लोक बसत होते. जो नवाब मलिक हिंदुस्थान विरोधी कारवायांमध्ये आघाडी असलेल्या दाऊद बरोबर संबंध ठेवतो, त्याला आतमध्ये टाकलं जातं, अशा माणसांना शेवटपर्यंत मंत्रिमंडळामध्ये ठेवलं जातं. अशा या विचारांच्या लोकांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? त्यामुळे त्यांनी प्रथम स्वतः काय केलेलं आहे, आपण बाळासाहेबांच्या विचारांची काय तोडमोड केलेली आहे, याकडे लक्ष द्यावं आणि नंतर आमच्यावरती टीका करावी. धन्यवाद म्हस्केजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केलेली आहे. हातातील खंजीर बाजूला ठेवून मगच बाळासाहेबांचं दर्शन घ्या, असं संजय राऊत म्हणाले. वळूया त्यानंतर पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं आव्हान देण्यात आलंय. तर या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलंय. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ती याचिकाच आता दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा खरं तर मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं होतं. तसंच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही असा निकाल दिलेला होता आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला 23 नोव्हेंबरपर्यंत धनुष्यबाणाबाबत पुरेशी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाज्योती संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदला अशी मागणी आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आणि याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. महाज्योतीच्या संचालकांकडून आणि प्रशासकीय यंत्रणेकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटच पुढे रेटली जात आहेत आणि त्यामुळे माध्यमांमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे आणि त्यामुळे आता संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथं पूर्ण वेळ आणि बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेनं हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला संधी द्यावी असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. तर महाज्योती संदर्भात पडळकर आक्रमक झालेले आहेत. महाज्योतीतील व्यवस्थापकीय संचालक बदला अशी मागणी पडळकरांनी केलेली आहे. पडळकरांनी या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिमेला हा एक तडा म्हणावा लागेल.
महाज्योती संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदला अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे आणि याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलंय। महाज्योतीच्या संचालकांकडून आणि प्रशासकीय यंत्रणेकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटेच पुढे रेटली जात आहेत आणि त्यामुळे माध्यमांमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर महाज्योती संदर्भात आता गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनाच पत्र देखील लिहिलेलं आहे। पेशवेकालीन इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनीही शनिवार वाड्याजवळचा दर्गा बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। इतिहासात या कबरीची कुठेही नोंद नसून ब्रिटिश काळात ही कबर तिथं बांधली गेलेली आहे आणि अलीकडच्या काळात त्याला रंगरंगोटी करून उदात्तीकरण सुरू असल्याचं बलकवडे म्हणालेले आहे। तर आता आपण ही बातमी पुण्यातली पाहतोय। अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा त्यामुळे आता अधिकच तापणार अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत, कारण पेशवेकालीन इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनीही शनिवार वाड्याजवळचा दर्गा बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे। इतिहासात या कबरीची कुठेही नोंद नसून ब्रिटिश काळात ही कबर तिथं बांधली गेलेली होती आणि अलीकडच्या काळात त्याला रंगरंगोटी करून उदात्तीकरण सुरू असल्याचं बलकवडे म्हणालेले आहेत। पांडुरंग बलकवडे हे इतिहासकार आहेत आणि त्यामुळे पेशवेकालीन इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी शनिवार वाड्याजवळची दर्गा बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। दवेंनी ती कबर हटवण्याची मागणी केली। जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खानाची कबर होती तिथलं अतिक्रमण काढलं, तसं इथंही अतिक्रमण झालं असं दवेंचा दावा आहे। नेमका इतिहास काय? त्या थडग्याच्या शेजारी मस्तानीचा दरवाजा, मस्तानी दरवाजाला लागून मस्तानी दरवाजा समोर अगदी एक मोठं वडाचं झाड आहे। हो, त्या वडाच्या झाडाखाली एक थडगा आहे। त्या थडग्याच्या तिथं जो बोर्ड आहे त्या बोर्डमध्येच फलकामध्येच ते बनावट आहे याचा पुरावा आहे। कसं? त्याचं नाव मकबूल शहा मदनी हुसैनी काय जे काय दिलंय आणि हिजरी सन 1244। ज्यावेळेस 1244 हिजरी साल दिलं याचा अर्थ त्या बोर्डवरून ती समाधी जे ते थडगं 1840 ते 43च्या दरम्यानचं आहे। कसं आहे? कसं म्हणजे 600 प्रेक्षकांसाठी? हां, कारण की मुसलमानी सालगणना म्हणजे जे आता जर तुम्हाला एखादं मुसलमानी हिजरी फसली सूर सण काढायचा असेल तर इंग्रजी सालामधून 670 म्हणजे 700 वर्ष कमी करावे लागतात, कारण की इसवी सन 700च्या सुमाराला 7व्या शतकात मुहम्मद पैगंबरांचा उदय झालेला आहे। आता मोहम्मद पैगंबराच्या उदयानंतर मुसलमानी सालगणना सुरू होती। मग ती हिजरी असेल, फसली असेल किंवा ती अरबी सण असेल, हे तिन्ही सालगणना हे हिजरी 1244 आहे। 699 म्हणजे ते 1244 याचा अर्थ ते 1840 ते 44च्या दरम्यान हे सालगणना आहे। त्या काळात पेशवाईचं पाडाव झालं। हा 1844 साली मराठी राज्य बुडलं होतं। म्हणजे पेशवाई म्हणण्यापेक्षा मराठी राज्य 1818 साली बुडलं, इथं ब्रिटिश राज्य आलं। याचा अर्थ जर ते त्या सालावरून ते जर व्यक्ती तिथं गेली असेल तर ती 1840च्या सुमाराला गेली। म्हणजे त्याचा ना मराठी राज्याशी संबंध ना पेशव्यांशी संबंध। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।
आणि आता बातमी, राज्य सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची आहे. कारण काही दिवसांपूर्वीच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आणि त्यानंतर आता सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला असून पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेक से या वर्षी 350 वर्ष पूर्ण होणार आहे. तिथे त्या लक्षात घेऊन आपण प्रतापगड इथे इथे एक ऐतिहासिक घटना झाली होती. शिवाजी महाराजने ज्याप्रमाणे अफजल खानच्या कोथळा काढला होता ती घटना साकार रूपात तिथे पिढी दर पिढी भविष्य पिढीसाठी व्हावी अशी त्यांची लोकांची इच्छा होती. त्याने मला पत्र लिहिला म्हणून मी डिपार्टमेंटने असा पत्र लिहिला आहे की तुम्ही ते DPR तयार करून घ्या. इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी देखील अफजल खान कबरीजवळ उभारण्यात येणाऱ्या स्मारकावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला जनीच्या टेंबावर पालखीच्या माळावर शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतात अशा पद्धतीचं एक शिल्प बसवण्याची घोषणा केलेली आहे. शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दाखवत असताना इतिहास जो घडला, जसं अफजल खानाला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलं तसं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला तर शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलेलं होतं. तो सुद्धा इतिहास त्या ठिकाणच्या ही जी काही स्मारक होणार आहे त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. प्रवासाच्या दरम्यान आता पॉकेट चोरी गेले असेल तरी चिंता नाही, कारण भारतीय पोस्टाच्या पेमेंट बँकच्या मदतीनं देशात कुठेही पोस्टमन तुम्हाला थेट 10,000 रुपयांपर्यंत पैसे आणून देणार आहे. आणि त्यामुळे आता प्रवासात अडचणीच्या काळात कोणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाही. यासाठी फक्त तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिसचा नंबर शोधून आपली अडचण सांगावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही असलेल्या जागी पोस्टमन पोहोचून तुम्हाला पैसे देईल. पोस्टाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांच्या बँकेचे खाते आधारशी जोडलेले असणं बंधनकारक आहे आणि पोस्टमन तुमच्या जवळ येऊन बायोमेट्रिकच्या माध्यमातून तुमच्या बोटाचा ठसा घेईल आणि तुमच्या मोबाईलवर OTP आला की तुमच्या अकाउंटमधील पैसे तुमच्या हातात असणार आहेत. जर कोणत्याही व्यक्तीला पैशाची गरज आहे तर त्यांनी आपला पोस्टमॅन, जर तुम्हाला जवळचा पोस्ट ऑफिसचा नंबर माहिती आहे तर पोस्टमॅनना तुम्ही बोलून घेऊ शकता आणि जिथे तुम्ही आहात तिथे तुम्हाला पैसे ते काढून देतील. तुमचं अकाउंट कुठलंही असू द्या, त्याच्यात त्यांनी ठराविक बँकेचं नाव दिलेलं आहे. मॅक्झिमम सगळं नॅशनलाइज बँक्स पण आहे आणि प्रायव्हेटही बँक आहे. त्याच्यातनं तुम्ही तुमच्या अकाउंटमधून पैसे जिथे तुम्ही आहात तिथून ते काढून देतील आणि त्याच्यात फक्त थंब तुमचं लागतं, कारण आधार एनेबल असल्यामुळे तुमचं थंबनी फेच करतात आणि तुमचं आधार अकाउंट जे कुठलंही लिंक्ड असेल त्यातनं तुम्ही पैसे काढू शकता. आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोक. कॅनडानं रशियाविरुद्धच्या लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून रशियात प्रवेश करण्यास बंदी घातलेल्या नागरिकांच्या यादीत आणखी 100 कॅनेडियन नागरिकांचा समावेश करण्यात आलाय. मंत्रालयानं या संदर्भात एक निवेदन दिलं, ज्यात लेखिका मार्गारेट एटवूड, अभिनेता जिम कॅरी, प्रसिद्ध इतिहासकार एमी नाईट यांच्यावर देखील या बंदी घातलेल्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. या 100 जणांपैकी अनेक जण युक्रेनच्या संघटनांशी जोडलेले आहेत असा आरोपही रशियानं केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शनिवारी एक वक्तव्य केलंय. जगातील मोठ्या देशातून म्यानमारला अजूनही अपयशी ठरवण्यात आलंय. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना पुढच्या वर्षभरात शांततेसाठी आपल्या योजनांचं पालन करेल. म्यानमारवर त्यामुळे दबाव येऊ शकेल. पेन इथे सुरू असलेल्या शिखर परिषदेत आसियान नेत्यांनी शुक्रवारी या योजनेवर सहमती दर्शवली. 2023 मध्ये यामुळे परिषदेच्या खुर्चीचा ताबा घेतल्यानंतर इंडोनेशियाला विकसित करण्यासाठी आणि म्यानमारसाठी 5 मुद्द्यांसाठी अंमलबजावणीच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम बनवला जावा यावर देखील यावेळी चर्चा झाली. शांततेसाठी सर्वांनी एकमतानं काम करावं याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचं यावेळी गुटेरस यांनी म्हटलंय.
डॅनिश पायलट प्लांट कार्बन डायऑक्साईड रूपांतरित करण्यासाठी तिथे शेवाळाचा वापर होत असतो, पण यावेळी कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे दुसऱ्या कक्षेत बदलला जातोय. इथल्या स्टार्टअप अल्जीसेलचे प्रयोगशाळा शास्त्रज्ञ जोनाथन यांनी याविषयीची माहिती दिली. विविध प्रणालींद्वारे इथे शेवाळ पंप केलं जातं आणि त्यावर सतत प्रकाशाचा मारा करून कार्बन डायऑक्साईड पुरवला जातो आणि याविषयीच्या कशा पद्धती हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. अल्जीसेलचं तंत्रज्ञान अद्याप प्रायोगिक टप्प्यावर आहे, पण जर सगळ्या योजना यशस्वी झाल्या तर पुढच्या वर्षी प्रमाणात प्रात्यक्षिक प्रकल्पाचं काम सुरू होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. बघणार आहोत इतरही बातम्या. इस्तंबूलमध्ये काल भीषण बॉम्बस्फोट झाला. 6 जणांचा मृत्यू झाला, 81 जण जखमी झाले. हा स्फोट घडवून आणणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली. दरम्यान इस्तंबूलमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल दाखल झालं. ज्या भागात हा स्फोट झाला या भागात अनेक दुकान आणि हॉटेल्स तिथे आहेत आणि त्यामुळे जखमींची संख्या जास्त असल्याची माहिती कळतेय. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी हा स्फोट विश्वासघातकी हल्ला असल्याचं म्हटलंय. यातल्या दोषींना शिक्षा केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. इस्तंबूलच्या गव्हर्नरने देखील याविषयीची माहिती दिली. 6 मृतांव्यतिरिक्त आणखी 53 जण जखमी झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. या स्फोटात मरण पावलेल्या 6 पीडितांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितांमध्ये आरजू ओत्सोय आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी यगमूर उकार यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. कुर्दिश अतिरेक्यांशी संशयास्पद संबंध असलेल्या एका सिरियन महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिनं इस्तंबूलमधल्या पादचारी मार्गावर स्फोट घडवून आणला आणि यासाठी आपण बॉम्ब तिथे ठेवल्याची आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते. बातमी आहे विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाविषयी. सीआयडीनं विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात या संदर्भात हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय आणि याविषयीचे थेट अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत. मिळाली आपल्याला माहिती आहे की विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता की त्यांचा वाहन चालक जो एकनाथ कदम याचे जे अनेक वेळा जबाब नोंदवण्यात आले की पोलिसांनी यानंतर सीआयडीकडे दाखल झाल्यानंतर पुन्हा त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि या दोन्ही जबाबामध्ये विसंगती आढळून येत होती. दरम्यान जो ट्रक या अपघाताला कारणीभूत होता, जो पळून गेला होता, ज्याला रायगड म्हणजे दमण पोलिसांनी रायगडमध्ये पकडलं होतं, आणखी त्याचा सुद्धा ट्रक ड्रायव्हरचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्या माहितीतनं जी तफावत समोर येते त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की जो संशय त्यावेळेस व्यक्त करण्यात आला होता की एकनाथ कदम याचा डोळा लागला ना, तो अपघातास कारणीभूत झालाय, म्हणजे ही घटना कारणीभूत ठरलेली आहे. आणि यामुळेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणं, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा आणि याचमुळे एका मृत्यूला कारणीभूत झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती आपल्याला समजते. सीआयडीनं गुन्हा दाखल केलेला आहे. सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही माहिती आपल्याला समजते. विनायक मेटे यांच्या हत्येवरनं म्हणजे त्यांची हत्या झाली का, त्यांचा मृत्यू झाला का, अपघाती झाला का, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका आणि तर्क वितर्क यांनी राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं होतं. आता एकंदरीत कुठेतरी कन्क्ल्युजनवर हा विषय पोहोचतोय आणि सीआयडीनं या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर एकनाथ कदम या वाहन चालकाच्या जबाबातील विसंगतीवरनं हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते. मिनाली. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.